रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार। बघा, सोशल मीडियाला तो ऑफिशियली व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यानंतर मी पण गणपती दर्शन घेत होतो, त्यामुळे मला कनेक्ट होता आलं नाही। त्यामुळे मला तेव्हाच त्या ठिकाणी लाईव्ह ॲक्च्युली बोलायचं होतं, पण मला त्या ठिकाणी रेंज नसल्यामुळे मला त्या टायमाला बोलता आलं नाही। हा बॉडीगार्ड आहे का कोण आहे? तुम्ही तालुक्यातील सगळेच पत्रकार या ठिकाणी आहेत, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कार्यकर्ता आहे का पगारी कार्यकर्ता बॉडीगार्ड आहे। बदनामी केली हे सांगण्याची त्या ठिकाणी गरजच नाही आहे, कारण जे आहे ते सगळे तालुक्यातल्या प्रत्येक मतदाराला ती गोष्ट परिचित आहे। त्यावरती कुठल्या कुठल्या प्रकारचे गुन्हे आहेत या सर्वच कुंडली याच्यामध्ये आहे। याची अधिकृत माहितीच या ठिकाणी आहे। या ठिकाणी त्या प्रसाद सावंत याच्यामध्ये तो 3 नंबरचा आरोपी शिवाजी गोविंद सोनवणे, राहणार पिंपळोली, आणि याच्यानंतर त्याच्यावरती नेरळ असेल, खोपोली असेल, कर्जत असेल, नेरळ असेल, अशा विविध ठिकाणी ही माहिती आपण कुठून प्राप्त केली? ही पोलीस स्टेशनची माहिती आहे, ही ऑफिशियली पोलीस स्टेशनने दिली। आणि हे असे गुन्हे असलेला जर तो तडीपार होत नाही, आणि असे कितीदा अजून जी लोक आहेत, त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये जी गुंडशाही, दडपशाही आहे, लोकशाही आहे, ती सर्वांनाच माहिती आहे। ती सर्वसामान्य मतदारांमध्ये आहे, ती कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे, तीच परिस्थिती शासकीय अधिकाऱ्यांच्या मनामध्ये आहे। त्यामुळे बदनामी करण्यासाठी वेगळं काय सांगायची गरज नाही आम्हाला। आता आपली पुढची भूमिका काय असते? नाही, त्याचंच उत्तर देण्यासाठी जे आहे ते जनतेच्या मनात सगळं आहे। 2 महिन्यामध्ये जनता याचा निर्णय घेणार आहे। जे शिवाबाई म्हणतात त्यांच्या विरोधात आपण काही आंदोलन वगैरे करणार आहे? शिवाबाईसाठी रितसर त्याला अटक केलेली असं त्यांचं पोलीस स्टेशनचं मला म्हणणं आहे, तरी आम्ही आमच्या पक्षातर्फे रितसर आम्ही त्यांना कारवाई होऊन SP ला त्याचं पत्रक देणार आहे। आणि मी देत असताना विरोधी पक्षनेत्यांचा मला सकाळी या गोष्टीवरती फोन आलेला आहे, ते पण त्या विरोधी पक्षनेता म्हणून त्या माध्यमातून पत्रक SP CP कडे त्या ठिकाणी देणार आहे। तीच माहिती दिली, तीच आम्हाला सांगितलेली आहे, तेव्हा तिथूनच आम्ही ही माहिती बाकीची घेतलेली आहे। वैयक्तिक असं म्हणणं आहे त्याचा काही किरकोळ वाद होता आणि त्याच्यातून झालेला आहे, मात्र ठाकरे गटाने हे कुठेतरी प्रकरण वाढवण्याचा त्यांचा हा असा आरोप आहे, त्याच्यावर माफी करतात। बघा, या मतदारसंघामध्ये नेरळ या ठिकाणी सर्व बाजारपेठेमध्ये आज ही घटना घडते। किरकोळ वादातून झाली, कशातून झाली, त्याचा सारांश काय झाला, कुठल्या हॉटेलपासून सुरुवात झाली, कुठे त्याचे नेरळला गेले, याच्यापेक्षा एक माणूस जो मारहाण करतो आणि सन्माननीय आमदार बोलतात ते माझे कार्यकर्ते आहेत, आणि हा जो कार्यकर्ता जो पगारी कार्यकर्ता आहे, यांनी 1-1.5 वर्षापूर्वी शिवसेनेचे 2 भाग झाल्यानंतर ज्या प्रसाद सावंतवरती हल्ला केला तो हाच कार्यकर्ता आहे। मग ते आज ते मान्यच करतायत, हे ते स्वतःहूनच मान्य करतात की हा माझा कार्यकर्ता आहे म्हणून। मग हाच कार्यकर्ता बरं रस्त्यात तेव्हा पण ते हल्ला करतो, आज तो नेरळ त्या ठिकाणी हल्ला करतो, आणि हा कार्यकर्त्यानुसार पगारी कार्यकर्ते। आता तुम्ही सांगितले की प्रसाद सावंत यांच्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये हा आरोपी आहे का शिवा नावाचा? जो त्याचं नावच तुम्हाला येते, सोनावळे का सोनावणे? सोनावळे, प्रसाद सोनावळे। तुमच्या सोशल मीडियामध्ये जी माहिती देण्यात आली की ते आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड असल्याचं तुम्ही त्यामध्ये आरोप केले, पण आमदार साहेबांनी त्या आरोपांचं खंडन केले। तो माझा कार्यकर्ता असू शकतो, पण तो माझा बॉडीगार्ड नाही असं त्यांनी म्हटलं। बघा, सोशल मीडियाला तो ऑफिशियली व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यानंतर मी पण गणपती दर्शन घेत होतो, त्यामुळे मला कनेक्ट होता आलं नाही। त्यामुळे मला तेव्हाच त्या ठिकाणी लाईव्ह ॲक्च्युली बोलायचं होतं, पण मला त्या ठिकाणी रेंज नसल्यामुळे मला त्या टायमाला बोलता आलं नाही। हा बॉडीगार्ड आहे का कोण आहे? तुम्ही तालुक्यातील सगळेच पत्रकार या ठिकाणी आहेत, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कार्यकर्ता आहे का पगारी कार्यकर्ता बॉडीगार्ड आहे। हे गेले 10 वर्ष असे या तालुक्यामध्ये किती पगारी बॉडीगार्ड आहेत आणि किती दहशत करतात हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे, आणि त्याचं उत्तर या 2 महिन्यात जनता देणार आहे। पण अजून एक प्रश्न असा उपस्थित होतो, याही अगोदर तुम्ही असं म्हणतात की याही अगोदर असे बरेच हे झाले, त्या टायमाला आवाज नाही, पण आता अचानक कसे आवाज? आता त्यांनी ठाकरे गटावरती जेव्हा आरोप केला त्या टायमाला आम्हाला त्याचं उत्तर देणं भाग आहे। हे 2-2.5 वर्ष त्याच्या आधी तर ठाकरे गटावरती त्यांनी कुठलं जर एक सांगितलं असतं त्या टायमाला त्याचं उत्तर देण्यात आलं असतं।
गुंडशाही मोडून काढण्यासाठी ठाकरे गट आता काय भूमिका घेणार? हे बघा, 2 महिन्यांनी या विधानसभेचं इलेक्शन या ठिकाणी आहेच. सर्वसामान्य जनता ही सुज्ञ आहे. या कर्जत विधानसभेतील प्रत्येक मतदाराला या 5 वर्षाचा प्रत्येक दिवसाचा अनुभव आहे. मग तो सर्वसामान्य जनता असेल, शेतकरी माणूस असेल, कंपनीत काम करणारा कामगार असेल, या प्रत्येक माणसाला इथली गुंडशाही, दडपशाही, ठोकशाही याचा अनुभव आहे. त्यामुळे येणाऱ्या 2 महिन्यात त्याचं उत्तर ही सर्वसामान्य जनताच त्या ठिकाणी देणार आहे. नितीन दादा, तुम्ही आता जो मुद्दा मांडलाय, पण एक नागरिक म्हणून पाहायला गेलं तर भर रस्त्यात मारहाणीच्या घटना होत्या आहेत. कुठेतरी कर्जत तालुक्यात आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होते असं वाटतं का? ही गोष्ट तुम्ही पत्रकार म्हणून पण तुम्हाला माहिती आहे की आज भर रस्त्यामध्ये भांडणं होतात, भर रस्त्यामध्ये मारामारी होते आणि हा कायद्याचा धाक आहे की नाही अशी परिस्थिती मध्ये आहे. पोलीस स्टेशनला कुणाचा त्या ठिकाणी दबाव आहे. आज मारामारी झाली, 2-3 दिवसांनी व्हिडिओ व्हायरल होतो, तेव्हा त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो. 2-3 दिवस ते सांगतात की आम्ही तिथं गेलाच नाही. असं होऊ शकतं का? का नेरळ असा शहरीकरणाचा भाग आहे? तुम्हाला असं म्हणायचं की पोलिसांनी योग्य तपास नाही केला या गुन्ह्याचा? पोलिसांनी योग्य तपास केला नाही असं त्याचा अर्थ होतो ना. एक व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल होतो आणि नेरळसारख्या शहरामध्ये हे घटना घडते आणि पोलिसांना त्याचा सांगचुवा लागत नाही. याच्या अर्थी संशयाची भूमिका आहेच. आणि या घटना वाढत आहेत तर माझं पोलीस प्रशासनाला पण म्हणणं आहे की कुणाच्या दबावाली काम न करता सर्वसामान्य जनतेचं तुम्ही काम करा. गेल्या अनेक दिवसांपासून अशा घटना कर्जत तालुक्यातून समोर येत आहेत, जसे की खून असतील, मारामारीच्या घटना असतील. पोलीस प्रशासन दबावात काम करते की पोलीस प्रशासन कुठेतरी यावर तिकडे कानाडोळा करते असं वाटतं? पोलीस प्रशासनच दबावाखाली काम करते. आणि हे गेल्या एवढ्या घटना ह्याच्या आधी या मतदारसंघामध्ये कधीच घडल्या नव्हत्या. पण आज प्रत्येक माणूस गप्प आहे आणि प्रत्येक माणूस फक्त त्याच दिवसाची वाट बघतोय आणि ज्या दिवशी मतदान असेल तो त्या मतदार रुपयातून ह्या गोष्टीचा उत्तर त्या ठिकाणी देणार आहे. प्रत्येक माणसाच्या मनात म्हणणं आहे की गेल्या 2.5 वर्षाच्या काळात या मतदारसंघामध्ये कितीतरी गुन्हे झाले. त्या दिवशी 6-8 महिन्यापूर्वीच मी पत्रकार परिषद बघितली. त्या पत्रिकेमध्ये एक भाजपचा कार्यकर्ता ज्याने या सगळ्याचं तो संरक्षण मागतोय. सर्वसामान्य प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात भीती आहे, तो कुठल्याही पक्षाचा असेल. तर हे कुठेतरी ही गुंडशाही थांबली पाहिजे, ही दडपशाही थांबली पाहिजे, ही ठोकशाही थांबली पाहिजे. कालच्या घटनेनंतर रायगड जिल्ह्याचे अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी देखील दखल घेतली. ते म्हणतात की पोलिसांवर असं कुठलाही दबाव नाही. माझं ते SP साहेबांना म्हणणं आहे की गेल्या 2 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये, या विधानसभेमध्ये किती गुन्हे झाले याचा तपास एकदा करावा. म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्ही नक्की कोणाच्या दबावाखाली काम करतायत ते. आता पोलिसांनी काय भूमिका घेतली पाहिजे, आपलं काय यावर? पोलिसांनी त्यांनी सांगितलं, त्यांची चौकशी त्यांनी सांगितलं आम्ही आता हे केलं आहे आणि आरोप हे केलेलं आहे. पण आम्ही आमच्या पक्षातर्फे जे निवेदन ते देणारच आहोत. पहिली गोष्ट, आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असते आमचं की त्यांच्या अनामाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काय करायचं ते करावं. पण त्यांनी जेव्हा ठाकरे गटाची बदनामी करण्यासाठी जी काय ठाकरे गटाने आमची बदनामी केली ती क्लिप व्हायरल करून, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आम्ही काय ते शिंदे गट तो त्यांचा विषय. पण आम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की आम्हाला अशी बदनामी करण्याचं काही कारण नाही आहे. त्यांनी आमच्यावर आरोप केला आहे की बाबा ही क्लिप ठाकरे गटाने व्हायरल केली आणि मला बदनाम करण्याचा जो काही डाव आखलेला आहे, आम्हाला असे डावबिव काय आखायची गरज नाही आहे. आम्ही आमच्या पद्धतीने कामाला लागलेलो आहोत. थोडक्यात एकंदरीत आता असं दिसायला लागलं आहे की आता शिंदे गटाला ठाकरे गटाची भीती वाटायला लागलेली आहे आणि म्हणून त्यांनी ठाकरे गटावर आता आरोप करण्याचा जो काही प्रयत्न चालू केलेला आहे हा धांदा खोटा आहे. आम्हाला असल्या तुमचेच कार्यकर्ते हाणेमारी करणार आणि आम्ही तुमची बदनामी करणार, हे असलं आम्हाला ठाकरे गटाला काही आवश्यकता नाही. पहिल्यांदा त्यांनी ठाकरे गटावर आरोप करताना आमदारांनी एक नक्कीच डोक्यात घ्यायला पाहिजे होतं की तुम्ही ठाकरे गट म्हणून या मतदारसंघाचे आमदार झालेला आहात, शिंदे गट म्हणून नाही. तर तुम्हाला आता येणाऱ्या काळात आम्ही दाखवून देणार आहोत
की तुम्ही ठाकरे गट म्हणून निवडून येऊ शकता का शिंदे गट म्हणून निवडून येऊ शकता. येणारे आता 1 महिना 2 महिन्याचा कालावधी उरलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला काय शिंदे गटाला बदनाम करण्याची काय आवश्यकता नाही. आम्ही आमच्या ताकदीने आम्ही राजकारण करत आहोत. जनतेच्या विश्वासाला आम्ही पात्र आहोत, हे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही दाखवून देणार आहोत. तुम्ही जो आता त्यांनी जो दावा केलाय म्हणजे खंडन करताय त्यांच्या आरोपांचं, तुम्ही बदनामी करताय असं, तर तुम्ही देखील जो दावा केलाय तो बॉडीगार्ड असल्याचा दावा केलाय, म्हणजे मग दावा नेमका कोणाचा करा? तुमचा दावा करा की ते म्हणतात की आमची बदनामी नाही, ते करतात? आम्ही दावा वगैरे करायची काय आवश्यकता नाहीये. ते तुम्हाला सगळ्यांना आता मागच्या जे काय आता गुन्हे, जसं आता नितीन शेट यांनी सांगितलं की प्रसाद सावंतला मारहाण करण्यामध्ये देखील ते अग्रेसर होतेच, त्या गुन्ह्यातील आरोपी आहेत ते. त्याच्यामुळे ते बॉडीगार्ड आहेत की नाही तर जनतेला माहिती आहे तमाम. हे सगळे पगारी बॉडीगार्ड असे अख्ख्या मतदारसंघामध्ये आहेत ते, आणि कुठेतरी दहशत माजवण्याचा काम करतायत ते आम्ही काय सांगण्याची गरज नाही. बॉडीगार्ड आहे की नाही ते सगळ्यांना माहिती, म्हणजे ते आमदार होण्या अगोदरपासूनचा विषय आहे. तुम्हाला काय बोलायचं का? हे बघा, आमदारांनी सांगितलं, त्यांनी जी बाईट दिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्याला मारलंय तो सुद्धा माझा कार्यकर्ता आहे आणि मारणाराही माझा कार्यकर्ता आहे. तर मग याच्यामध्ये ठाकरे गटाचा संबंध येतोच कुठून तुम्हाला बदनाम करण्याचा? आमदारांचं एकच धोरण असतं, खोटं बोलायचं परंतु रेटून बोलायचं. आम्ही त्यांना चांगले जाणतो, म्हणून आम्ही त्यांना या मतदारसंघामध्ये जी काही दडपशाही चाललेली आहे, असे पगारी गुंड ठेवून, ती येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे.